नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुमचं. आजचा विषय म्हणजे परत आपण त्या लग्नाच्या विषयाकडे वळू. काल आपण आईवडिलांच्या विषयासंदर्भात बोललो. आणखीन आज आपण तसाच विषय आपण पुढे घेऊन जाऊ. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की बाबा व्हिडिओ करून काय होणार आहे, व्हिडिओ करून लोकांची लग्न जमणार आहेत का वगैरे. माझ्या व्हिडिओनी लग्न जमणार आहेत की नाही हा प्रश्नच नाही आहे. पण लग्न हा समस्या आहे आणि याच्यावर एक तोडगा आहे. आणखीन याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. आणखीन माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही मला प्रबोधन करता येत असेल किंवा काही लोकांची मतं वळवता येत असतील तर मला तो प्रयत्न मी करत आहे आणि करत राहणार मी. तर आजचा विषय म्हणजे की आज आपण मुलींची बाजू बघू, मुलांची बाजू बघितली, मुलींची बाजू बघितली, आईवडिलांची बाजू बघितली. आज बेसिकली जी मुलींच्या अँगलमधनं जेव्हा आपण मुलांकडे बघतो, कारण आज मुली शिकलेल्या आहेत, करिअर ओरिएंटेड आहेत, आणखीन त्यांना पुढे जायचं आहे. याच्यामध्ये काही त्यांची चूक आहे असं मी म्हणत नाही आणि मुलींनी शिकावं न शिकावं याच्याबद्दलचाही माझा काही कुठला हे नाही आहे, आरोप नाही आहे. मुलींनी शिकावं, शिकायलाच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मुलींना शिकवायलाच पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मुलींना पण मुलींनी हे सगळं करत असताना करिअर ओरिएंटेड म्हणजे काय आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि करिअर ओरिएंटेड आपण किती लेवलपर्यंत जायचं, कारण शेवटी पिढी घडवणं हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी लग्नामध्ये जी असती, लग्न संस्कारामध्ये जी असती ती बाईची असती, म्हणजे ती आईची असती. कारण आई म्हणजे एक बेसिकली तिला मुलं होत असतात. म्हणजे बायोलॉजिकल ह्याच्याप्रमाणे, नैसर्गिक ह्याच्याप्रमाणे बाईलाच मुलं होत असतात. आणखीन त्या ह्याच्यामधून आई ही त्या बाळाची पहिली गुरु असते. काय मग शाळेत घालणं हे ते हा नंतरचा प्रश्न आहे. पण आई ही बाळाची पहिली गुरु आहे. आणि ती मुलं वाढवणं हा एक सगळ्यात मोठा चॅलेंजिंग जॉब आहे. म्हणजे बायको होणं हा काही सोपं काम नाही आहे. तो थँकलेस जॉब आहे. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही की ती मुलगी शिकली आहे, तर तिला शिकलेला नवरा पाहिजे, तर हो पाहिजे. तिच्या तोडीस तोड पाहिजे, तर हो पाहिजे. काय पण हे केव्हापर्यंत आपण करू शकतो, हे केव्हापर्यंत आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक मुलींनी एक लक्षात घ्या, प्रत्येक मुलींना या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की तुम्हाला करिअर करायचं आहे, करा. मी करिअरच्या विरोधात नाही. आणि काही म्हणजे बायका सगळ्यात चांगल्या करिअर करणाऱ्या खूप आहेत, कळलं का. पण ते करिअर करत असताना तुम्ही तुमचा जो सामाजिक आणखीन तुमचा घरगुती जो विषय आहे तोही महत्त्वाचा आहे. तुमचा बायोलॉजिकल विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे जसा एखादा पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण असतो, तशी एखादी स्त्रीसुद्धा पुरुषाशिवाय पूर्ण नसते. काय आणि आपल्या समाजात अजून तो सिंगल मदर कन्सेप्ट वगैरे असला काही आलेला नाही आणि तो येऊ पण नाही. आणि तो आला तर अत्यंत घृणास्पद आणखीन घाणेरडा विषय आहे. त्यामुळे माझं मुलींना सजेशन आहे की म्हणजे आज मी मुलींच्या सजेशन्सवर बोलेल, तर मी उद्या मुलांच्या सजेशन्सवर पण सुद्धा बोलणार आहे. काय की की तुम्ही हे सगळं करा, करिअर करा, 100% करा तुम्ही करिअर. पण हे करत असताना तुम्ही तुमचा जो सोशल भाग आहे, आणखीन फिजिकल फिजिकल ड्युटीज आहेत. काय ह्या ड्युटीज म्हणणं मला शब्द थोडासा म्हणजे काय वापरावा हे लक्षात येत नाही आहे. पण जो सामाजिक विषय आहे, जो घरगुती विषय आहे आणि जो बायोलॉजिकल विषय आहे, ह्या सगळ्या याच्यामधनं माझं असं मुलींना सजेशन आहे की तुम्ही तुमचं शिक्षण वगैरे घेऊन 23-24व्या वर्षानंतर एक 25-26-27पर्यंत तुमची लग्न झाली पाहिजेत. म्हणजे हा माझा म्हणजे हे माझ्या दृष्टीने हे असंही थोडंसं उशिराच आहे. काय पण असो,
नाहीतर माझ्या दृष्टीने आयडियली मुलींची लग्न ही 21 ते 23-24पर्यंत व्हायला पाहिजेत आणि मुलांची लग्न ही साधारणतः 23 ते 26-27पर्यंत व्हायला पाहिजेत. हे माझं आयडियल हे आहे. पण आता ठीक आहे, आपण शिकतोय, नोकरी करतोय, थोडंसं फ्रीडम पण पाहिजे. या सगळ्या फ्रीडममध्ये आपल्याला आपलं लग्न वगैरे हे उरकणं हे साधारणतः 24-25पर्यंत, उशिरात उशिरा 26पर्यंत करून त्याच्यानंतर पुढच्या 2 वर्षात किमान 2 मुलं प्रत्येकाला व्हायला पाहिजेत आणि तिथून पुढे म्हणजे बघा 25-26पर्यंत तुमचं काय म्हणतात त्याला 25-26पर्यंत तुमचं लग्न झालं, तोपर्यंत तुमच्या करिअरचा जो एक 3-4 वर्षाचा पिरियड असतो त्याच्यात यू हॅव अचिव्ड समथिंग गुड. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या त्या अचिव्हमेंटनंतर तुम्ही थोडासा फॅमिलीला विषय दिला 30-31-32 आणि 32 वर्षापर्यंत, म्हणजे ती मुलं दोन्ही मुलं 2-3-4-5-6 वर्षापर्यंतची, आणि त्याच्यानंतर तुम्ही परत तुमच्या करिअरकडे लक्ष देऊ शकाल आणि करिअरकडे लक्ष देऊन मग तुम्ही पुढे तुम्हाला म्हणजे पुढची साधारणपणे एक 28 वर्ष तुम्ही करिअर करू शकतात, त्याच्यामध्ये चांगले पैसे कमवू शकतात तुम्ही आणि तुमचं नाव पण कमवू शकतात. पण कसं आहे की हे सगळं करत असताना मुलांना सगळ्यात जवळचं कोण असतं तर ती आई असते. म्हणजे बघा तुम्ही किती वडिलांवर प्रेम असू देत काय, तरी एखाद्या माणसाला ठेच लागली ना म्हणजे तर तो अगं आहे ग करतो, आणि एखाद्या माणसाला साप दिसला ना तर तो अरे बापरे म्हणतो. हा आई आणि बापातला फरक आहे, कळलं का? हे आई वडिलांमधला हा फरक आहे, कळलं का? आणखीन मुलं मुली कोणी जी आहेत लहान मुलं, दे आर मोर क्लोज टू देअर मदर. म्हणजे आईशी त्यांचं जवळचं नातं असतं. फार कमी ठिकाणी आईचं आणि मुलांचे हे असतात, पण आई अत्यंत जवळची असते. म्हणजे खूप गोष्टी मुलं वडिलांबरोबर किती वडील चांगले असले हे असले तरी आईशीच शेअर करतात ते. त्यामुळे तुम्हाला चांगली पुढची पिढी घडवण्यासाठी चांगल्या माता पाहिजेत, म्हणून त्या चांगल्या माता शिकल्या पाहिजेत आणि ते शिक्षण करून ह्या मातांनी बॅलन्स करून म्हणजे मुलं जन्माला घालणं, त्या मुलांना शिकवणं, त्या मुलांना संस्कार करणं हा अत्यंत, आणि परत नवरा सासूरवाडी अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप बायका करतात सुद्धा, कळलं का? तर ह्या म्हणजे मुलींनी त्यांच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून बघून ह्या गोष्टी करायला पाहिजेत, इम्प्लिमेंट करायला पाहिजेत. हे माझं मुलींना सजेशन आहे. तुम्ही 30-32व्या वर्षी लग्न करणार, त्याच्यानंतर तुम्हाला मुलं होणार, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे हल्लीच्या याच्यामध्ये प्लॅनिंग हा एक फार वेगळा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्लॅनिंग करणार, मग 35-40व्या वर्षी तुम्हाला मुलं होणार. म्हणजे तुम्ही जेव्हा 60व्या वर्षी रिटायर होणार तेव्हा तुमची मुलं जी आहेत ही 17, 18, 20 वर्षाची असू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही लहान असू शकतात. आणि ही जी मुलं आहेत तुमची, त्यावेळेस त्या मुलांच्या अंगात खूप ताकद असते आणि आपली ताकद कमी होत असते, आणि ही आपली ताकद कमी होत असल्या कारणामुळे आपल्याला मुलांच्या मागे ज्या प्रकारे राहायला पाहिजे त्या प्रकारे राहता येत नाही. हा एक सगळ्यात काय म्हणतात त्याला विचार करण्यासारखा प्रॅक्टिकल, म्हणजे मी जो माझं ॲनालिसिस आहे, जे मी एका खूप मोठ्या फॅमिलीतनं येतो. मला 10 मामा मावशी आहेत, आणखीन 7 काका आणि आत्या आहेत मला. तेव्हा मी अत्यंत मोठ्या फॅमिलीतनं येतो आणि मी सगळ्यात धाकटा असल्या कारणामुळे माझ्यापेक्षा सगळी मोठे आहेत, त्यामुळे सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स मी बघतो. माझे प्रॉब्लेम्स पण त्याच्यामध्ये वेगळे आहेत, तेही मी ॲनालिसिस करत असतो त्याचे. तर हा जो मुलींचा जो भाग आहे ते मुलींनी हा विचार करायला पाहिजे की तुमची ताकद किती राहणार आहे. कारण तुम्ही 60चे असल्यावर तुमचा नवरा हा 62-65चा असतो, त्यावेळेस तेव्हा त्यांचा मुलगा 18 वर्षाचा असतो, 20 वर्षाचा असतो. तेवढं तुम्ही त्या मुलाला हे देऊ शकतात का? म्हणजे तुम्हाला 25 ते 30 वर्षाच्यापर्यंत मुलं झाली, तर जेव्हा तुमची ती मुलं काय 20शीत जातात किंवा 15 ते 20च्या ह्याच्यामध्ये असतात, त्यावेळेस तुम्ही 25 ते 50च्या याच्यामध्ये असतात, त्यावेळेस तुमच्यामध्ये सुद्धा ताकद असते, तुमच्यामध्ये सुद्धा फायटिंग स्पिरिट असतं. आज शिक्षण तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे, शिक्षण खूप महागलेलं आहे. या महागलेल्या शिक्षणमध्ये तुम्हाला डोनेशन कधी मुलं हुशार असतात पण रिझर्वेशनमुळे आपल्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही. पण 60व्या वर्षी आपण कमवलेले पैसे हे फक्त मुलांच्या डोनेशनसाठी घालवायचे का? आणि आज मुलांवर संस्काराचे फार महत्त्वाचा भाग आहे. संस्कार करणं फार गरजेचं आहे आणि ते आईच करू शकते संस्कार. आणि पहिल्या 6-7 वर्षामध्ये जे संस्कार होतात हेच बेसिक संस्कार असतात, जे तुम्हाला पुढच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला त्या पुढे चालवू शकतात तुम्हाला.
तर ह्याच्यासाठी आईचा रोल फार महत्त्वाचा असतो. म्हणून माझ्या मुलींना एक खूप कळकळीने मी सांगतो की तुम्ही करिअर करा, सगळं करा, पण हे करत असताना गेट सेटल्ड, गेट मॅरिड. लग्न तुम्ही साधारणतः 24-25 उशिरात उशिरा 26 वर्षापर्यंत तुम्ही लग्न करा. आणखीन मग तुम्ही फॅमिली हे करून पुढे तुम्हाला अगदी खूप मोठं हे आज म्हणजे तुमच्याही कोणाच्या ह्याच्यात असेल अशा यशस्वी बायका असतील मला सांगा, मी त्यांचे जाऊन इंटरव्ह्यू घेणार आहे. आता मी एक दौरा काढणार आहे. त्या दौऱ्यामध्ये मी बऱ्याच लोकांना भेटण्याचा माझा मूड आहे, मानस आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाचे पॉडकास्ट आपल्याला ह्या माध्यमातून कसे घेता येतील हे मला बघायचं आहे. हे मला करायचं आहे, बघायचं नाही. तर म्हणून आज माझ्या मुलींना खूप प्रांजळ सल्ला आहे की कारण हे बघा, आई-वडीलसुद्धा तुम्हाला हल्ली कसे आपण शिक्षण घेतो, पैसे कमवतो, त्यामुळे एक लिमिटच्या वर आई-वडील आपल्याला बोलू शकत नाही किंवा दे कॅनॉट डिक्टेट देअर टर्म्स. कळलं का? ते डिक्टेट करू शकत नसल्या कारणामुळे त्याचा आपण किती आणि ही स्वायत्ता मग हे कधीतरी याचा स्वैराचारामध्ये काय म्हणतात त्याला बदल होऊ शकतो किंवा होतो. आणि मग त्याच्यामध्ये कसं होतं की आपण काहीतरी चुकीच्या मार्गाला सुद्धा कधी-कधी जातात. काही मुलींना फसवल्या जातात वगैरे किंवा काही मुली चुकीच्या माणसाशी अट्रॅक्ट होतात वगैरे. आणि आपल्या समाजामध्ये मुलं आहेत, चांगली मुलं आहेत, शिकलेली मुलं आहेत सगळी. तर बाहेर हे करायची काही गरज नाही. तुम्ही 24, 25, 26व्या वर्षीपर्यंत सेटल व्हा. आणखीन आपला संसार करावा असं माझे सगळ्या मुलींना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्याचा विचार करावा. कोणात तुमचे काही त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की सांगा. त्याच्यावरही आपल्याला काही सोल्युशन काढता येत असेल तर काढू. आज एवढंच. धन्यवाद.